दोलाशयन संस्कार म्हणजे बाळाला जुळी टाकणं याचा सुद्धा एक संस्कार केला जातो. नमस्कार, मी वैद्य जीवन जाधव. फ्युचर हेल्थ जनरेशनमध्ये बालाआयुर्वेदमध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या संस्कारांची माहिती घेत आहोत. आपण साधारण बघितलं की 8 संस्कार हे बाळाच्या वैदिक पद्धतीने सांगितले आहेत, पण हे 8 सोडून सुद्धा काही वेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात. त्या संस्कारांपैकी दोलाशयन संस्कार म्हणजे बाळाला जुळी टाकणं याचा सुद्धा एक संस्कार केला जातो. बाळाला जुळी टाकताना ती जुळी कशी असावी, ती चौकोनी असावी किंवा लटकणारी असावी, अशा वेगळ्या प्रकारच्या जुळ्या मार्केटमध्ये मिळतात. बाळाला झोपायच्या आधी एक वेगळ्या पद्धतीने विधी केला जातो. वरवंटाचा जो गोपा असतो तो फिरवून नंतर त्याला पहिले ठेवलं जातं आणि त्यानंतर बाळाला त्याला ठेवलं जातं की गोपा जो असतो किंवा ज्याला वरवंटा म्हणतो तो वरवंटा किती छान बॅलन्स आहे हे बघून नंतर ती जुळी बाळाला बॅलन्स होते की नाही, बाळ झोपल्यानंतर त्याला व्यवस्थित ती बॅलन्स होते की नाही, ते वजन पेलते की नाही, ह्या प्रकारे हे टेस्ट करून मगच बाळाला झोपवलं होतं. आणि त्या जुळीच्या अवतीभोवती पांढरी मोहरी असेल किंवा काही वेगळ्या प्रकारच्या वेखंडसारख्या वनस्पती असेल, ह्या वनस्पती ठेवून त्या जुळीचं पूजन करून नंतर त्या बाळाला त्या दोलाशयन संस्कार केला जातो. त्याच पद्धतीने बाळाचा जातकर्म संस्कार झाल्यानंतर बाळाला पहिल्यांदा स्तनपान केलं जातं, तर याला सुद्धा स्तनपान संस्कार म्हटला जातो. या स्तनपान संस्कारामध्ये आईच्या उजव्या स्तनापासून दूध बाळाला पाजलं जातं आणि त्या मातेचं पूजन करून बाळाला पहिलं जे दुग्धपान हे साधारण बाळाच्या जन्मानंतर 3ऱ्या दिवशी दिलं जातं आणि त्या बाळाला आईच्या उजव्या स्तनातून दूध पाजलं जातं की ज्याच्याने बाळाचं पोषण चांगलं होईल आणि बाळाचं बळ वाढेल. या संस्कारासोबतच एक वेगळा संस्कार असतो जो की बऱ्याच ठिकाणी केला जातो. याच्यामध्ये जलपूजा संस्कार म्हटला जातो. बाळाचं ज्यावेळेस जातकर्म संस्कार होत असतो त्यावेळेस त्याच्या डोक्याजवळ एक पाण्याने भरलेला घडा किंवा पाण्याने भरलेला एक लोटा असा ठेवला जातो की ज्याच्याने बाळावर तो संस्कार व्हावा, त्याची एक पूजा केली जाते. तर याच्या मागचं वैज्ञानिक स्वरूप समजून घेतलं का बाळ ज्या रूममध्ये राहतं त्या रूममधलं टेम्परेचर हे बॅलन्स असलं पाहिजे, ह्युमिडिटी चांगली कंट्रोल राहिली पाहिजे, यासाठी ते पाण्याचा घडा भरला जातो. ज्यावेळेस समजा वातावरण थंड असेल तर गरम पाण्याचा घडा ठेवला जातो आणि ज्यावेळेस वातावरण गरम असेल त्यावेळेस थंड पाण्याचा घडा ठेवला जातो. अशा प्रकारे हे जलपूजन हे बऱ्याच ठिकाणी केलं जातं. तर तुम्ही हे संस्कार बाळाला नक्की करा आणि त्याचा आनंद घ्या.